हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, थंडीमुळे कोंड्याची समस्या वाढलेली आहे. त्यासोबतच एकदम ड्राय स्कॅल्प. काही जणींना ना कोंड्याचा आणि ड्राय स्कॅल्प सोबतच केस ना खूप असे ड्राय जाणवतात. कारण की प्रॉपर ऑइलिंग नसेल आणि थंडीच्या दिवसामध्ये ते जास्त जाणवतात. मग केस तुटतात किंवा गळतात आणि एकदमच रफ होतात. आणि काही जणींना ऑइली स्कॅल्पचा प्रॉब्लेम असतो. तर या दोन्ही गोष्टींवरतीनं हा हेअर मास्क काम करणार आहे. याच्यामध्ये कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत ते सगळं बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर वस्तू काय आहेत ते बघूयात. तर इकडे मी जास्वंदीची फुलांऐवजी पाने वापरलेली आहेत. कढीपत्ता, त्यासोबत जवस, मेथी आणि कलोंजी या 3 जे मेन घटक आहेत ना, ते घेतलेले आहेत. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही ओबड-धोबड वाटून घेतलेल्या आहेत. हे कशासाठी ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर बघा, ज्यावेळेस आपण फुले वापरतो त्यावेळेस वाटून घेतो डायरेक्ट किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये उकळतो, तसं सुद्धा खूप छान रिझल्ट येतात. आणि याच्यामध्ये की नाही आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे की नाही ते टाकायचं आहे. त्याच्यामुळेच हे थोडंसं ओबड-धोबड वाटलेलं आहे आणि हे पाण्यात मिक्स करायचं. तुम्ही असं सुद्धा बघा, मेथी दाणे आणि जवस तांदूळ किंवा असं भिजवून बघा. एकदम ते चिकट असं जेलसारखं हाताला लागतं आणि एक 5 ते 10 मिनिट ते तसंच ठेवायचं आणि पुढची जी तयारी आहे की नाही ती करायची. तुम्हाला पटकन लक्षात येईल की ते थोडेसे फुटलेले आहेत मिक्सरमधून काढल्यामुळे आणि पाण्यात भिजल्यामुळे की नाही त्याचं थोडंसं जेल बनतं. आणि इकडे बघा, भिजलेला जर तुम्ही तांदूळ वापरला ना तर तुम्ही डायरेक्ट तिकडेच मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि ते त्याच्यातच मिक्स करायचं. पण इकडे मी काय करते, इन्स्टंट जी प्रोसेस आहे ना तांदळाच्या पिठाची बघा, खूप रेमेडींमध्ये मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि खूप छान याचे रिझल्ट आहेत. मला ज्यावेळेस माझे केस खूप थोडेसे असे रफ किंवा असे एकदम अनमॅनेजेबल वाटतात की नाही, त्यावेळेस मी हा हेअर मास्क ट्राय करते. आणि थंड पाण्यातच ते पीठ अगोदर चांगलं गाठी वगैरे फोडून मिक्स करून घ्यायचं आणि जे अगोदरचं मिश्रण होतं ना त्याच्यातच ओतून घ्यायचं. आता बघा, परत तुम्हाला मेन मुद्द्यावरती येते की ते सगळं वाटून मी का घेतलं. तर बघा, हे ज्यावेळेस तुम्ही गॅसवरती ठेवाल की नाही तर त्यावेळेस काय होतं, तांदळाच्या पिठामुळे ना पटकन हे घट्ट होतं आणि पटकन घट्ट झालं की मग जे अगोदरच्या वस्तू आपण ज्या घेतलेल्या आहेत की नाही त्याचं जे मेन गुडनेस असतील किंवा जे मेन घटक जे आहेत की नाही आपल्या केसांना त्याचे गुडनेस भेटणार आहे ते पटकन रिलीज होणार नाहीत. याच्यासाठी ते वाटून घेतलं आणि भिजल्यामुळे ना खूप छान जेल तयार होतं आणि प्रोसेस जी आहे ना ती सुद्धा थोडीशी फास्ट होते. त्याच्यानंतर बघा, गॅसवरती ठेवल्यानंतर मीडियम टू एकदम लो हीटवरतीच हे प्रोसेस करायचे आहे. हे चांगलं उकळायला लागलं की पटकन हे घट्टसर दिसतं, फेसाळ दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हे घट्ट झालेलं आहे की, पण तसं नाही. ते फेसाळ दिसतं, पण तुम्ही जेवढं मिक्स कराल ना तेवढं ते छान बॉईल होतं. आणि खूप शेवटी काय करायचं की एकदमच असं नाही का खूप जास्त घट्टसरच ते बबल्स दिसतात आपल्याला. त्यावेळेस ते झालेलं असतं. अगोदरच जर तुम्ही काढलं ना, तर ते जेल पातळच गाळल्यानंतर पातळच दिसतं. आणि चांगलं बॉईल झाल्यानंतर एकदम घट्टसर असं झाल्यानंतर हे आपल्याला गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे. बघा, वाटण्याचा हा सुद्धा एक फायदा होतो की अ, म्हणजे नाही का एकदम कढीपत्ता किंवा पानांचं जे पण मेन जेल आहे की नाही, ते पटकन पाण्यामध्ये उतरतं आणि आपल्याला प्रॉपर चांगलं जेल किंवा त्याचे जे गुडनेस आहे ते भेटतात. तर बघा, गरम असतानाच हे गाळल्यानंतर पटकन गाळलं जातं. जवसामुळे की नाही थंड झाल्यानंतर ते चांगलं गाळत नाही, म्हणून गरम असतानाच हे गाळून घ्यायचं. आता ज्या वस्तू आहेत आणि हे जी प्रोसेस आहे ना मेथड ती तुमच्या लक्षात आलेली असेल. आता याचं ॲप्लिकेशन बघायचं आहे आणि सुरुवातीला मी जसं की सांगितलं की ड्राय स्कॅल्पपासून ऑइली स्कॅल्पपर्यंत हे कसं महत्त्वाचं आहे किंवा कुणी कसं लावायचं ते लक्षात घ्या. तर बघा, ज्यांचं ड्राय स्कॅल्प किंवा कोंडा आहे की नाही त्यांनी काय करायचं, ऑइलिंग करायचं स्कॅल्पला अगोदर. आणि ज्यांचा जास्त कोंडा असेल की नाही तर तुम्ही खूप जास्त ऑइल लावू नका. फक्त ज्यांचं ड्राय स्कॅल्प झालेलं आहे एकदम असं नाही का खरखर वाटतं म्हणजे नाही का, त्यांनी स्कॅल्पला चांगलं ऑइलिंग करायचं आहे. ज्यांच्यामध्ये ना खूप जास्त कोंड्याचं प्रमाण आहे, पांढरा म्हणजे नाही का सुक्का कोंडा असेल तर ऑइलिंग करा आणि ओला कोंडा असेल ना तर त्यांनी काय करायचं, याच मिश्रणामध्ये थोडंसं दही किंवा उकळतानाच तुम्ही कडुनिंबाची थोडीशी पाने टाकायची. त्याने सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल किंवा थोडंसं लिंबू रस टाकला तरी चालेल. या 2-3 वस्तूंपैकी तुम्ही एखादी वस्तू टाकू शकता. अजून काही जणांना ना खूप जास्त ऑइली स्कॅल्प असतं किंवा पटकन केस धुतले की नाही की 1-2 दिवसातच लगेच ऑइल रिलीज होतं आणि खूप जास्त ऑइली होतं स्कॅल्प आणि त्याच्यामुळे की नाही पटकन केस धुवावे लागतात. तर त्यांनी काय करायचं, ऑइलिंग करायचं नाही. ही जी पेस्ट आहे की नाही पूर्ण जेल याच्यातच थोडं ऑइल टाकायचं आणि पूर्ण आपल्या स्कॅल्पपासून पूर्ण केसांना लावायचं. लावताना सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की पूर्ण छान आधी
स्कॅल्पला लावायचं, मसाज करायचं आणि आपले केस ना असे स्ट्रेट ठेवायचे दोन्ही साईडला डिवाइड करून आणि त्याच्यानंतर स्ट्रेट असं आपण कंडिशनर वगैरे कसं लावतो की नाही तसं. आणि ऑइलिंग केलेलं असेल की नाही तर काही गरज नाही. पण तुम्ही जर ऑइलिंग न करता लावत असाल की नाही, तर केस थोडेसे ओले करा म्हणजे स्प्रे मारल्यासारखं पाण्याला आणि त्याच्यानंतर लावा. खूप छान रिझल्ट येतात आणि ऑइलिंग केलेलं असेल तर काहीच गरज नाही. त्याच्यानंतर बघा 1 तास ठेवायचं आहे आणि तुम्ही केस धुवायचे आहेत. फक्त शॅम्पूने केस धुवा. एवढे चमकदार, स्मूथ असे एकदम गुळगुळीत केस होतात. स्कॅल्प तुमचा ड्राय असो, कोंड्याचा असो किंवा ऑइली असो, खूप क्लीन होतो आणि खूप छान वाटतं. महिन्यातून एकदा मेहंदी लावत असाल ना, तर 15 दिवसातून फक्त हा हेअर मास्क एकदा लावा. तुम्हाला कोंडा, ड्राय स्कॅल्प, त्याच्यानंतर इची स्कॅल्प, ऑइली स्कॅल्प, त्याच्यासोबतच केस असे रुक्ष, हे कोणतेही प्रॉब्लेम होणार नाहीत, विश्वास ठेवा. तर चला नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सुद्धा सांगा. धन्यवाद.